एसटी महामंडळात एक मोठी घोषणा झाली आहे. चला बघूया काय आहे ते. बरोबर, तब्बल 17,742 जागांसाठी एसटीमध्ये महाभरती होणार आहे. मग नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे? चला या भरतीचे डिटेल्स पाहूया. यात ड्रायव्हर, कंडक्टर आणि टेक्निकल स्टाफ अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. आणि ह्या भरतीचा मुख्य उद्देश आहे नवीन बस सेवांसाठी कर्मचारी मिळवणं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, काही उमेदवारांना यात खास प्राधान्य मिळणार आहे. हे प्राधान्य मिळणार आहे त्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी 2022च्या संपावेळी कॉन्ट्रॅक्टवर काम केलं होतं. सरकार त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना थेट सरकारी सेवेत घेण्याच्या विचारात आहे. आता बघूया की हे सगळं एसटीच्या मोठ्या प्लॅनमध्ये कसं फिट बसतंय. संपाच्या वेळी जो बस ताफा 12,500 होता तो आता 14,000च्या वर गेलाय. आणि एवढंच नाही, दरवर्षी 5,000 नवीन बसेस आणण्याचं टार्गेट आहे. खरं तर 3,000 नवीन बसेस यायला सुरुवातही झाली आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार? म्हणजे या भरतीची ऑफिशियल जाहिरात नक्की कधी येणार? सध्या हा प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटकडे आहे. तिथून मंजुरी मिळताच जाहिरात येईल. त्यामुळे जे कोणी इंटरेस्टेड आहेत त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशनवर लक्ष ठेवायला हवं. थोडक्यात हजारो तरुणांसाठी ही सरकारी नोकरीची एक मोठी संधी आहे. मग प्रश्न हा आहे की या मोठ्या संधीसाठी उमेदवार तयार आहेत का?